नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत परिक्रमेची कथा या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, अविनाश लेखकाला प्रश्न विचारतो, साधकांनी काही नियम बंधनं पाळली पाहिजेत का? ती काय पाळावीत? आजच्या भागात पाहूयात याला लेखकाने दिलेलं उत्तर. वा भैया, असला प्रश्न आला की मला फार हसू येतं. बंधनापलीकडे जाण्यासाठी बंधनं कशाला हवीत? बेडीतून मोकळं होण्यासाठी दुसरी बेडी का घालावी? सांगतो, कान तयार ठेव. कर्मकांड करणाऱ्याला यम, नियम, आचाराची बंधनं खूप आहेत. रोज स्नान हवं, ब्राह्मण असेल तर त्याला संध्या हवी, गायत्री मंत्र म्हणायला हवा, दुसऱ्याच्या अन्नातून त्याचे संस्कार वासना येतात म्हणून परगृही भोजन घेऊ नये, हॉटेलातही खाऊ नये, दुसऱ्याकडून फार मोठी दक्षिणा घेऊ नये. मोठी दक्षिणा म्हणजे मोठं पाप. वापरलेले कपडे घेऊ नयेत. प्राण गेला तरी असत्य बोलू नये. साधकाला मद्य सर्वात वाईट. थेट बुद्धीवर त्याचा अंमल होतो. मांसाहार आणि दारू पूर्ण बंद. आपल्या जिभेच्या स्वादासाठी दुसऱ्या प्राण्याची हत्या करून खाणं हे नीच कर्म आहे. बळी देणं हे हिंसाच आहे. या हिंसेचा श्री गाडगे बाबांसह सगळ्या संतांनी निषेध केलाच. शौचाला जाऊन आलं की स्नान करायला हवं. घरात बायकांचा दर महिन्याचा 4 दिवसांचा विटाळ पाळायला हवा. कांदा लसूण नको. असली सगळी भानगड कर्मकांडी लोकांसाठी आहेत. मी वैयक्तिक या गोष्टी पाळत नाही. मी कर्मकांड नाही. माझं देवावर, गुरुवर प्रेम आहे. प्रेमात सर्व मोकळीक आहे. प्रेमात कुठले नियम, कुठल्या शास्त्रातील कटकटी? श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी गरुडेश्वराला श्री गुळवणी महाराजांना ताप असताना तीर्थ दिलं आणि म्हणाले, झालं तीर्थस्थान. 3 दिवस असं स्नान झालं. स्वामींनी सगळी बंधनं पाळली. नियम कठोरपणे पाळले. त्यांच्यासाठी. त्यांची नक्कल करणं कठीण. त्यांनी मला किंवा त्यांच्या शिष्यांना, मी ओळखतो त्यांना, नक्कल नको, पेलेल त्या पट्टीत गावं असं सांगितलं. ज्यांना जमत असेल नियम पाळणं त्यांनी जरूर पाळावे. नियमांना विरोध नाही. मी कोण विरोध करणार? मी कोणीही अधिकारी माणूस नाही. माझ्या गुरूंनी सांगितलं तसं आणि माझ्या पद्धतीने वागत आलो. माझी मर्जी. कोणाचीही न पटणारी गोष्ट मानली नाही, मानणार नाही. श्री शंकर महाराज अमावस्येला सत्यनारायणाची पूजा करायला सांगायचे. पूजेला सर्व वेळा शुभ. मुहूर्ताचं नाटक कशाला? मी कधी पंचांग बघितलं नाही, मुहूर्ताची दखल घेतली नाही. ग्रहांवर फार अवलंबून राहू नये. आपली सत्ता ग्रहांवर ठेवावी. आपली मानसिक शक्ती मोठी हवी. श्रद्धेची शक्ती असणाऱ्यावर ग्रह काय करणार, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. अविनाश खदखद हसायला लागला. म्हणाला, स्वामी, तुम्ही वकील झाला असता तर नाव कमावलं असतं. कुठलंही विधान बिनधास्त करता आणि त्याला लगेच पुरावा देता. असं का म्हणाला, तसं तो म्हणाला. मी सुद्धा हसलो. तुम्ही शिव्या फार देता बुवा. वाचा शुद्ध हवी ना. असं कोणी म्हणाले की अवधूत अवस्थेत राहणारे श्री शिवाजी महाराज, श्री गजानन महाराज, स्वामी समर्थांचं नाव घेऊन मी सांगतो की यांचं काय करायचं. स्वामी समर्थांची बखर वाचा. रामकृष्ण परमहंस शिव्या घालायचे, पण इकडे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्री गुळवणी महाराज, श्री दत्त महाराज, कवीश्वर शुद्ध बोलायचे. अगदी शुद्ध आचरण, शुद्ध वाणी. भाषा काय आहे हे महत्त्वाचं नाही, भाव काय आहे हे महत्त्वाचं. रोजचं स्नान महत्त्वाचं हे खरं आहे, पण 6-6 महिने स्नान न करणारे महात्मा मी पाहिले आहेत. परमहंस असते. कर्नाटकातले श्री झिपरू अण्णा घाणीच्या ढिगावर बसायचे. विष्ठा अंगावर लावायचे. त्यांच्या विष्ठेला कस्तुरीचा सुगंध यायचा. कितीतरी अवलियांचे असले काय काय उद्योग आहेत, जे वाचून फीट येईल. बाहेर पडलं घराच्या की बाहेरचं विलक्षण जग पाहायला मिळतं. शेगावचे श्री गजानन महाराज काय, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज काय, सगळे लंगोटीवाले. तुमचं जग वेगळं, त्यांचं जग वेगळं. हे बालभावाचे साधू. आपण नागडे आहोत याचंच त्यांना भान कुठे आहे. आपण घरातसुद्धा सर्व अंग झाकून बसणार.
घरातून बायकांना पडदा घ्यायला लावणारे महाभाग आहेत. मी अडाणी असलो तरी शब्दांचे खेळ जाणतो. शब्दच्छलानं काही साध्य होत नाही. मौनात प्रचंड शक्ती आहे. पण मौनाचं मोठेपण शब्दातूनच मांडता येतं ना. वकील झालो असतो तर म्हणजे काय, वकिली चालूच आहे. माझ्यासारख्या येड्याबागड्या साधकाचं वकीलपत्र माझ्याकडेच आहे. त्यांच्या कोर्टात भयंकर भांडत केस जिंकून देतो. तुझी केस माझ्याकडेच आहे ना, मोकळा केला आहे ना. दोघं आता गडाबडा लोळून हसायला लागलो. अविनाश हसत हसत कोपरापासून हात जोडून नमस्कार करीत हो म्हणाला. अविनाश, तू नियम विचारलेस. साधना अखंड नित्य सातत्यानं झालीच पाहिजे. शक्यतो रात्री बसावं. आप्पाच सोडून देऊया. पण बहुधा रात्री लघवीसाठी आपण उठतो. त्यावेळी हातपाय धुवून बसावं. चांगलं जाड आसन घ्यावं, म्हणजे पायाला मुंग्या येत नाहीत. बसणं सुलभ होतं. आपल्याला बरं वाटतं म्हणून असली तर उदबत्ती लावावी. शक्यतो पद्मासनात बसावं. पद्मासनात मांड्याचा चौरंग घट्ट राहतो. थंडी वाजत नाही. मूलाधाराला सुख वाटतं. क्रिया झाल्या तर शरीर पडत नाही. पण पद्मासन येत नसेल तर डाव्या पायाची टाच गुदद्वाराच्या खाली ठेवावी. उजवी टाच पुढे वरती किंवा समोर ठेवावी. हेही जमत नसेल तर जसं सहज बसता येईल तसं बसावं सहजासनात. अंगठा व शेजारचे बोट एकावर एक ठेवून ज्ञानमुद्रा करावी. 3 बोटं सुटी राहतात. या बोटातून ऊर्जा बाहेर पडते. सत्पुरुषांच्या बोटांच्या आगरातून ही ऊर्जा बाहेर पडत असते. पायावर डोकं ठेवलं की पायाच्या बोटातून ऊर्जा बाहेर पडून आपल्या कपाळावर डोक्यावर तिचा परिणाम होतो. गुरु जेव्हा डोक्यावर हात ठेवतात तेव्हा हाताच्या बोटातून बाहेर पडणारी ऊर्जा डोक्यावर परिणाम करते. ठाण्याचे श्री शुक्ल बाप्पू खांद्यावर हात ठेवतात. त्यामुळे भक्ताच्या संपूर्ण शरीरावर ऊर्जेची कंपनं आघात करतात. अंगठा आणि शेजारचं बोट एकावर एक ठेवलेलं असलं म्हणजे बाहेरून येणारी ऊर्जा संदेश आदेश घेत असतात. रेडिओ ध्वनी सोडतो आणि ध्वनीची कंपनं खेचतो. तसंच हे कार्य चालू असतं असं समजायला हरकत नाही. अँटेनाचं काम आणि प्रक्षेपणाचं काम एका ज्ञानमुद्रेतून होतं. ज्ञान देणं आणि घेणं म्हणून ज्ञानमुद्रा फार महत्त्वाची मुद्रा. मेरुदंड ताठ, स्वस्थ बसावं. डोळे मिटावेत. आतून फक्त बघत बसावं. गुरुला प्रार्थना करावी. शरण आलोय, सांभाळा. भगवंतांनी म्हटलंय, शरण आलेल्या भक्ताला मी सांभाळतो. सांभाळतो म्हणतोय तर आपल्याला काय चिंता? चिंता त्याला. आपण बिनधास्त राहावं. मी कसलीही जबाबदारी आजपर्यंत घेतली नाही. तक्रार केली नाही. ठेवलं तसा चैनीत राहिलो. ठेविले अनंते तैसा राहिलो. समाधानात सुखी. कधी फार कष्ट पडले तेव्हा देवाला शिव्या घातल्या. देव आपला हक्काचा. शिवा त्याच्याशिवाय कोणाला घालणार? शिव्या घातल्या तर देव काही वाईट करणार नाही. देवाला कधीच घाबरू नये. प्रेमामुळे देव आपल्यालाच घाबरतो. भक्त नसला तर देवाला कोण विचारतो? खिंडीत सापडला की ठोकावा. देव फार लबाड आहे असं सगळ्या संतांनी म्हटलं आहे. अगदी श्री सरस्वती स्वामी महाराजांनी सुद्धा. मीराबाई सांगते, जन्मभराचा श्वास देऊन विकत घेतला आहे, फुकट नाही घेतला. तुकोबांनी झोडपला. जनाबाई तर म्हणते मायेचे कार्ट. मग मी शिव्या घातला तर त्याला वाईट का वाटावं? देव होणं सोपं नाही. हार कमी, प्रहार जास्त सोसावे लागतात. देवा, तुम्हाला तरी भोग सुटले आहेत का? भक्त शिव्या घालणार, अभक्त म्हणणार रिटायर व्हा. रिटायर होण्यापेक्षा भक्तांवर फटाफट कृपा करण्याचं काम करा. देवाच्या भानगडीत वाहवत गेलो. देवाच्या प्रेमात वाहवत जायलाच हवं. पण मुद्दा सुटायला नको. ते नियमात जखडू नये. कोणी म्हणतात कांदा लसूण खाऊ नका. का? साधनेत वायूला त्या उग्र वासाचा त्रास होतो. वासना वाढते. पण मग मुळा शेपूची भाजीही नको. वांगी, बटाटा, साबुदाणा, वऱ्याचे तांदूळसुद्धा पचायला जड. तेही खायला नको. मग गरिबांना खायचं काय? अशानं साधना कशी करणार? ज्यांना खायचं नाही त्यांनी खाऊ नये. पण खाल्लं तरी कोण काही नरकात जाणार नाही. आपले शेगावचे गजानन महाराज, साईबाबा प्रेमानं कांदा भाकरी खातात. शंकर महाराज आवडीनं भजी खातात, खिलवतात. किती नावं घेऊ? मी तर खातोच.
माझ्या गुरूंनी मला सांगितलं आहे, वाटेल ते कर, साधना कर म्हणजे झालं. मला विसरू नकोस म्हणजे झालं. मी तुला जवळ केलं आहे. माझा म्हटलं आहे, तुझ्या जवळ आहे. वा वा भैया, 2 भजी जास्त खातो. देवात भजी नाहीत, भजात देव नक्की आहे. हे खाणं चांगलं का वाईट हे साधकानं ठरवावं, सक्ती नको. साधना रात्री करण्यातला फायदा म्हणजे कोणाचं येणं जाणं नसतं. घरात असू तर फोनची घंटा रात्री वाजत नाही, दाराची कळी रात्री कोणी वाजवीत नाही. साधनेत काही वेळ आडवं पडावं असं वाटतं, पडावं आडवं. तीच योगनिद्रा. ती साधनेतील क्रिया आहे. कोणतीही क्रिया वाईट नाही. काहीही होऊ दे, होणे दो. साधनेला वेळेचं बंधन ठेवू नये. साधना 24 तास आतून चालू असतेच, पण बसल्यावर अधिक जोमानं प्रकट होते. प्रकट होण्याला संधी द्यावी. सगळा प्रवाह आतून खळाळत वाहत राहिला पाहिजे. क्रियांचा धांगडधिंगा आवरू नये. मनसोक्त रंगपंचमी खेळू देत. 12 मिनटं 18 मिनटं बसा असला प्रकार नको. साधनेला कुंपण घालणं मूर्खपणाचं आहे. काही लोक वेळ ठरवून साधना करतात. वेळ ठरवून साधना कशी होईल? पाण्याला उकळी तर फुटली पाहिजे. झाडाला नीट पाणी दिलं नाही तर झाड खुरटं होतं, मरून जातं. अहो, साधना नीट होत नाही ही तक्रार म्हणजे साधनेला सातत्य नसणं आणि भरपूर वेळ न देणं. रास रंगायला, खेळायला भरपूर वेळ द्यायला हवा. साधना अगदी वैयक्तिक गोष्ट आहे, तिचं प्रदर्शन नको. स्वामी लोकनाथ तीर्थ म्हणायचे, एकटे एकांतात बसा, चुपके बैठो. 4 टाळकी एकत्र बसली की स्पर्धा, टिंगलटवाळी चालू होते. साधना ही समूहासाठी नाही आहे. सामुदायिक साधना कोणीही सांगितली नाही आहे. भजन, कीर्तन, प्रवचन हे समूहासाठी आहेत. सामुदायिक साधना साधकाला मारक आहे, कारण प्रत्येकाची तीव्रता वेगवेगळी असते. सगळ्यांची मोठ एकत्र बांधता येणार नाही, बांधू नये. जागेची अडचण असल्यानं एके ठिकाणी बसणं अपवाद समजावा. संभोग असो की साधना, एकांतात भोगावं, तिचं पावित्र्य राहतं. श्री गवळणी महाराज किंवा स्वामी लोकनाथ तीर्थ अंगावर शाल घेऊन बसायचे. एखादं पातळ धोतर वगैरे अंगावर घ्यावं. आई बाळाला छातीशी घेऊन दूध पाजते तेव्हा बाळाच्या अंगावर पदर टाकून झाकून घेते. आई कुंडलिनी जगदंबेच्या मांडीवर असावं. आत्मसुख घ्यावं. तुमच्या साधनेवर एका गुरुशिवाय कोणाचं लक्ष जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. साधनेची गुप्तता राखली पाहिजे. तिचा प्रचार नको. मी दीक्षा घेतली आहे, रोज साधना करतो असा साधनेचा डंका पिटू नये, कारण आपलं बाह्य आचरण वर्तन सुधारलेलं नसतं. लोकांचा गैरसमज होतो साधनेविषयी. लेकाचा साधना करतो म्हणतोय, मग याच्यात काही सुधारणा तर दिसत नाही असं म्हणतात लोक. साधना चालू आहे, काम बंद अशी जाहिरातबाजी साधकाला घातक आहे. सरकारी कार्यालयात नोकरी करणारे अनेक साधक महाभाग भ्रष्टाचार करणारे आहेत. शेंदूर लावतील, गंधाचा टिळा लावतील, गळ्यात बैलासारख्या माळा घालतील, स्फटिकाची माळ, रुद्राक्षाची माळ घालतील. उगीच जाहिरातबाजीचा सोस. जर हजारो लोकांनी दीक्षा घेतली आहे तर समाजामध्ये काही सुधारणा नको व्हायला? आश्रमातून, मठातून, धर्मशाळातून किळसवाणं ओंगळवाणं राजकारण का चालावं? धर्ममार्तंड गुरु म्हणून घेणारे क्रोधाने का पेटावे? साधकांची भांडणं का व्हावीत? साधकात शांतपणा नाही म्हणजे काहीतरी चुकतंय याचा विचार का कोणी करीत नाही का? समजा मी चुकीचं बोलतो आहे तर दगड मारणं किंवा शिरात आणून भांडण करणं हे बरोबर नाही. मूर्ख आहे लेकाचा असं म्हणून उपेक्षा करणं बरं, असं श्री गवळणी महाराज म्हणायचे. अर्थात श्री महाराज कोणाला मूर्ख म्हणायचे नाहीत, नुसतं दुर्लक्ष करायचे. आचार्यात्र्यांकडून आलेल्या गुप्तहेराचं त्यांनी कौतुकच केलं. महाराज म्हणाले होते, आमच्या चुका सांगितल्यात तर आमच्यात चांगले बदल करता येतील. आचार्य अत्र्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला होता. श्री ग बा बेहरेंनी श्री गवळणी महाराजांविषयी चुकून बुवाबाजीच्या संदर्भात सोबतमध्ये नुसतं नाव टाकलं होतं. मी शांतपणे बेहऱ्यांना सांगितलं होतं, अण्णा चुकलात. महाराजांची योग्यता फार मोठी आहे. तुम्ही लिहायचं स्वातंत्र्य घ्या. महाराज काही रागवणार नाहीत. रागावले तर महाराज कसले? बेहरेही हसून म्हणाले. खूप जण शिवाय देऊन गेले. फोनवर दमबाजी झाली.
हे शिव्या घालणारे शिष्य यांना साधक कोण म्हणणार? पण तुमचा शांतपणा बघून तुमचे गुरु किती शांत असतील याची खात्री झाली. दीक्षा घेतल्यावर शांतपणा तुम्ही दाखवलात. तुम्ही आदर्श श्रेष्ठ शांतीब्रह्म गुरूंचं दर्शन घडवलं. गुरूंचं महत्त्व शिष्यांनी असं शांतपणे सिद्ध करायला हवं. भावना दुखावल्याचा बहाणा करून तोडफोड करणं हे असंस्कृतपणाचं आहे, मवालीपणा आहे. श्री दत्त महाराज कवीश्वरांची निंदा झाल्यावरही ते शांत असायचे. त्यांना कोर्टात उभं राहावं लागलं. ते शांत होते. आवाज वर चढला नाही. चेहऱ्यावरची शांती ढळली नाही. ब्रह्मर्षीपणाची ही खूण. जो साऱ्या निंदेने दुःखी होतो किंवा संतापून उठतो तो शांतीब्रह्म सद्गुरू कसा असेल? मी शांत असलो तर या सत्पुरुषांचा आशीर्वाद आहे नक्की. पण म्हणून एक साधक म्हणून अभ्यास का करू नये? करावा आणि बोलावा. साधकांचं अंतिम हित ह्याच्यातच आहे. अविनाश म्हणाला, म्हणजे चूक केल्यावर धपाटा तुम्ही हाणलात तर शांत राहायचं. तोंडावर बोट, हाताची घडी. मी आणि अविनाश पोट व्हावा तसे हसलो. हसून तोंड दुखायला लागलं. साला तूही काही कमी नाहीस. मी तुझा गुरु नाही, पण ही जोडी छान जमेल. पण स्वभावाप्रमाणे मी एकटाच पुढे जाईन. मी गंभीर होणं कठीण. त्यात तूही असायची उसळी आणणार. अरे, अध्यात्माचं गांभीर्य ध्यानात घ्या रे. तर नियम काय पाळायचे तुझ्या लक्षात आलं? म्हणजे एकूण कांदा भजी एखाद्या वेळी खाल्ली किंवा कांदा एखाद्या वेळी खाल्ला तर काही बिघडत नाही. घे बिंदास आपल्याशी शंकर महाराजांचं नाव. नाहीतर स्वामी समर्थ आहेतच. सगळे गुरु एकच, रूप वेगळं. जे रूप हवं आहे त्या रूपाच्या मांडीवर बसावं. कोणी मांडीवरून हकलणार नाही. स्वामींनी 2 शिव्या घातल्या, 2 धपाटे घातले तरी 2 पापे घेतील, गालगुच्चे घेतील. गुरुशी खेळावं. आईशी खेळतो की नाही? धपाटा मिळेल तर तोंडात गोड घासही मिळेल. आपण काही रोज किंवा दिवसभर कांदा लसूण खात नाही. एखाद्या दिवशी काही बिघडत नाही. प्रपंची माणसाच्या घरात थोडंफार इकडे तिकडे चालायचंच. दांभिक असण्यापेक्षा उघड पाप थोडं चालेल. बदनामीपुरतं पाप शौकसे करो. विवेक हवा. सोयर सुतकातही साधना बंद ठेवू नये. वास्तविक धार्मिकतेशी अध्यात्माचा काही संबंध नाही. अध्यात्माला धर्माचं बंधन नाही, आडकाठी नाही. धर्म कुठलाही असो, त्याला अध्यात्मात महत्त्व नाही. अध्यात्मात धर्माला महत्त्व नाही. सगुण निर्गुण वादाशी देणे घेणं नाही. इथे अनुभवणं महत्त्वाचं. वादाला किंमत शून्य. अध्यात्मात स्त्री पुरुष कुठला भेद नाही. स्त्रियांना अध्यात्मात तरी दुय्यम वागणूक नको. खरं तर कुठेच कोणाला दुय्यम वागणूक नको. स्त्रियांना काय मन नाही, इच्छा नाही, वासना नाही. केवळ लिंगभिन्नतेमुळे समानता नाकारणं योग्य नाही. आई म्हणायचं, देवी म्हणायचं आणि मागच्या रांगेत बसवायचं ही दुष्टता आहे. पुरुषी अहंकार ठेचला पाहिजे. अनेक स्त्रियांची नावं संतांच्या बरोबरीने आहेत. शारदा माता, मीराबाई, मुक्ताबाई, तुकाराम शिष्या बहिणाबाई कुलकर्णी, जनी, सखू, कर्नाटकातील कृष्णाक्का, बेळगावच्या कलावती माता, ठाण्याच्या लेलेताई, पुण्याची हजरत बाबाजान, आनंदमयी माता, पौंडेचेरीच्या माताजी असंख्य आहेत. अंबरनाथच्या दातारमाई. लोकांना माहीत नसलेल्या अजून कितीतरी मला माहीत आहेत. तेव्हा सर्व स्त्रियांनी साधना निःसंकोच करावी. इथे सर्व समान आहेत. अनेक जणी विचारतात म्हणून सांगतोय. महिन्याच्या 4 दिवसात पाळीच्या वेळी अनेक जणींना अपराधी वाटतं. पाळीत काही पाप नाही, अपवित्र नाही, गुन्हा नाही. पाळीत साधना केली तरी चालते. ते 4 दिवस ही शरीराची अवस्था आहे. त्यात पाप काय? अपराधी वाटण्याची काही आवश्यकता नाही. गेल्या काही शतकात ही घाणेरडी प्रथा सुरू झाली आहे. बाईला 4 दिवस विश्रांती मिळावी हा मूळ हेतू. त्या हेतूची पार दशादशा आम्ही करून टाकली. विचार करण्याची क्षमता हरवलेली पुरुष जमात आहे. बाईकडून भांडी घासून घ्यायची, कपडे धुवून घ्यायचे, धान्य निवडून घ्यायचं आणि भांड्यांवर कपड्यांवर पाणी टाकून घ्यायचे की झाली शुद्धी. वारे शुद्धीचं खूळ. मग बसमध्ये, मंडईत, ऑफिसात, सगळ्या समाजव्यवहारात काय करणार? लहानपणी विटाळशी बाईला स्पर्श झाला की कपडे काढून घेतले जात. मी आनंदात नागडावाड्यात फिरायचो. त्यामुळे मोठेपणीही मी नागडा हिंडू लागलो. समाजाची करमणूक नको म्हणून जंगलात नागडा राहतो.
एक गंमत आठवते. लहानपणी कीर्तनात गोष्ट ऐकली होती की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी रजस्वाला होती. रजस्वला शब्दाचा अर्थ माहीत नसल्यानं तो शब्द म्हणजे काही छान सुंदर असं असणार असं वाटलं. नंतर समजलं की म्हणजे ती विटाळशी होती. हसू आलं. हत्तीच्या दुःशासन शिवला म्हणून त्याचेच कपडे काढायचे. वस्त्रहरणच, पण दुःशासनाचं. सगळं महाभारतच बदललं असतं. दुःशासनानं भीष्माला विचारलं असतं, पितामह उत्तर द्या. एवढा मोठा झाल्यावर विटाळशी द्रौपदीला शिवल्यावर तिनं माझे कपडे काढून घेणं शोभतं का तिला? धिक्कार असो द्रौपदी वहिनीचा, तुमचा आणि मूर्ख प्रथेचा. तेव्हा त्या 4 दिवसातही साधनेला हरकत नाही. धार्मिक कर्मकांडात नियम हरकत नाही, पण साधनेला पाळीचा अडथळा नको. त्यात पाप असेल, भीती वाटत असेल पापाची, तर माझ्या नावावर ते पाप टाका. रौरव नरकात आरामात राहीन. नरकात आराम खुर्चीत बसून सिगारेट फुंकीत बसेन. अविनाश म्हणाला, स्त्रियांना हा दिलासा तुम्ही दिला आहे. त्या बहुसंख्य स्त्रियांच्या शुभेच्छा तुम्हाला मिळणारच. त्यांचा दुवा मिळणार. त्या पुण्यामुळे नरकात गेलात तरी तिथे चहा सिगारेट मिळेलच. स्त्रिया तेवढी तुमची सोय करतीलच. पण धर्माचे ढोंगी ठेकेदार धर्माधिकारी तुम्हाला शापाची भिंडोळी फेकून मारतील. पाखंडी म्हणून तुमचा धिक्कार करतील. अविनाश हसायला लागला. मला तर हसून हसून रडकुंडी झाली. पाखंडी ही पदवी मी गौरवानं मिरवेन, पण लाखो स्त्रियांचे आशीर्वादही मिळतील. तो आनंद सर्वात श्रेष्ठ. पूर्वी घरात 20-20 माणसाहून जास्त लोक राहत. कुटुंब एकत्र असत. स्त्रियांना वेगळी व्यवस्था असे. आता 2 खोल्यांची जागा. नवरा बायको नोकरी करणार. 30 जागेत कसं शिवाशिवीचं नाटक सांभाळणार? सगळी पुण्याची नाटकं. अविनाश म्हणाला, तुम्ही बोलत असला की थरारून जायला होतं. प्रथांची चौकट तुम्ही तोडून टाकता. उपहासानं डोकी उडवता. पण हे कोणीतरी सांगायला हवं आहे. अरे हे मी सांगत नाही. माझे गुरु श्री शंकर महाराज सांगतात. नुसती खुळं नको. मूळ मुद्दा साधनेचा. ती नित्य करा. परंपरेची अनिष्ट फोलपटं दूर करा. स्वामी समर्थ, गजानन महाराज या साधुसंतांनी खूप काही म्हणून ठेवलं आहे. स्वामी विवेकानंदांनी तर कुठल्याही क्षेत्रातल्या शिवू नका म्हणणाऱ्यांनी वैदिक सनातन धर्माचा नाश केला आहे असं म्हटलं आहे. स्वामी विवेकानंद तर सगळ्या मूर्ख प्रथांवर कडाडून हल्ला करतात. तो झंझावात होता. केवढी प्रचंड ऊर्जा वापरून त्यांनी कार्य केलं आहे. वयाच्या फक्त 39व्या वर्षी देह ठेवलासुद्धा. आम्ही कशाला अजून जगतो आहोत कुणास ठाऊक. नरकात जागा नसेल म्हणून बहुधा सध्या इथेच ठेवलं असेल. बाबा सामान घेऊन आला. संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली. चुलीतला धूर आभाळाला मलिन करू लागला. पण बाबा शहाणा. त्यानं आधी चहा ठेवला. वा भैया. बाजूला घनदाट अरण्य. वाऱ्यामुळे थंडी अंगाला झोंबत होती. लंगोटीवर असलो तरी थंडी फार डिवचू शकत नव्हती, पण जाणवत होती. मी काही दगड नाही. दगडसुद्धा गार पडतोच की. मी माणूसच आहे की. पण तेवढी थंडी मस्त भोगत होतो. अविनाश आणि बाबा मात्र स्वतःला पूर्ण झाकून होते. सहज म्हण आठवली. कितीही कपडे घाला, माणूस आतून नागडाच असतो ना. पण नागडा मुक्त हवा. नागडं असणं ही शरीराची नव्हे, मनाची अवस्था हवी. मोठ्या शिळेला टेकून बसलो होतो. समोर अविनाश. चहाचे गुटके आणि सिगारेटचे झुरके चालू. स्वर्ग याहून काय वेगळा असेल? चैन करत होतो. साधनेची मस्ती हवी, किंवा चहा आणि सिगारेटच्या धुराची मस्ती हवी. मस्ती हवी हे महत्त्वाचं. काशी मार्तंड श्री रामानंद यांच्याकडून कबीराला दीक्षा मिळेल की नाही याची शंका होती. रामानंदांचा आचार श्रेष्ठ. महामानव म्हणून त्यांचा अधिकारी श्रेष्ठ. पहाटेच्या अंधारात पायरीवर कबीर पडून राहिले. पहाटेचं स्नान करून रामानंद घाट चढून वर येत होते. अंधारात दिसलं नाही. कबीराला रामानंदांचा पाय लागला. रामानंद गडबडून गेले. तोंडून श्रीराम श्रीराम उद्गार बाहेर पडले. ज्यांना सद्गुरू मानलं त्यांचा परस्पर्श झाला. श्रीराम मंत्र मिळाला. रामानंद अवघडून उभे राहिले. श्रीराम मंत्राचा उच्चार चालू होता. अंधारातून कबीरजी पुढे आले. साष्टांग दंडवत घातला.
श्रीराममुखी मंत्र होताच, महाराज क्षमा करा, शिष्य म्हणून स्वीकार करा. डोळे भरून आले. रामानंद आशीर्वाद देऊन मठात गेले. कबीरजी गुरूंच्या श्रीराम मंत्रानं शुद्ध हरवून बसले. डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू उघळत होते. गुरु मिळाले म्हणजे आयुष्य धन्य झालं. भूमीला आकाशानं मिठीत घेतलं. जळात चैतन्य सळसळलं. पुढे श्री रामानंदांनी श्री ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंतांना दीक्षा दिली. चर्मकार असूनही श्री रईदासांना दीक्षा दिली. कोणतीही जात नीच नाही याची खूण दिली. त्या रईदासांची चांभार म्हणून अनेकांनी निंदा केली, पण ते श्रेष्ठत्वाला पोचलेच. उत्तर भारतात त्यांचा भक्तपरिवार मोठा आहे. कबीरांनी तर दांभिकाची हडेलहप्पी उपासना भेदून टाकली. कबीर पचवणं सोपं नाही. कुठला संत पचणं कठीणच, पण कबीरांनी तर धमालच केली. मुसलमान आणि हिंदू या दोन्ही धर्मांच्या ढोंग्यांना फार फटकारलं. अर्थात समाज काही फार शिकला नाही. आजही तो आंधळाच राहिला आहे. जाती धर्माच्या भेदांना बळी पडतोय. कितीही ओरडा समजावा, समाजात विवेक जागा होत नाही. पुरोहित, मुल्ला, राजकारणी, भ्रष्ट नेते समाजाची फसवणूक करून लूट करतायत. अरे शहाणे व्हा म्हणणाऱ्यांना तुडवत समाजाचा आंधळा पुरुष अधपाताच्या खोल गर्तेत चालला आहे. सत्याचे सारे मारेकरी हे धर्माचारी आहेत. आपण साऱ्या दुष्ट रीतींना, रूढींना गाडलं पाहिजे. शास्त्रात चुकीचं लिहिलं असेल तर नव्या कालमानानुसार बदललं पाहिजे. सनातन धर्म म्हणजे एक छान संस्कृती आहे. बदलत राहिली म्हणून टिकली आहे. विवेकानंद म्हणायचे, सनातन वैदिक धर्माचा प्रवाह वाहत राहिला तर जिवंत राहील. सध्या नवीन विचारांनी रूढींचे अडथळे दूर केले पाहिजेत, नाहीतर घाणीचं डबकं झालं आहे ते अधिक सडेल. नवीन विचारांचं रक्त या संस्कृतीच्या धमनीतून धावलं पाहिजे, नाहीतर ही प्राचीन संस्कृती भ्रष्ट होऊन नष्ट होईल. जे कबीरांनी, तुकारामांनी, विवेकानंदांनी म्हटलं आहे तरीच श्री स्वामी समर्थांनी म्हटलं आहे. स्वामी म्हणालेत, अब हिंदू मारही खाएगा. वाचा बखर. समाजाकडे बघून ओरडण्यात अर्थ नाही. स्वतःला बदला. प्रत्येकानं बदलायचा प्रयत्न केला तर आपण समाजाचंच अंग आहोत. हळूहळू समाज बदलेल. एखादी लाट येईल आणि सगळं मालिन्य धुवून टाकेल. असा चमत्कार होणार नाही. आपलाही वाटा त्यात हवा. माझा वाटा मी उचलला आहे. भले एक ठिणगी असेल. ठिणगी पेटत राहिली तरी खूप झालं. ठिणगी विजता कामा नये. विझणार नाही याचा विश्वास आहे. अरे अविनाश, हे सगळं अध्यात्मच आहे. नराचा नारायण साधनेनं होतो. साधकांचंच हे काम आहे. एक एक साधक हीच मशाल आहे. आपण साधकच उद्याचे सात्विक सैनिक आहोत. विवेकानंदांना योद्धा संन्यासी म्हणतात. त्या पलटणीचे आपण सैनिक व्हायला हवं. संन्यासी म्हणजे फक्त भगव्या कपड्यांचं गाठोडं नव्हे. आज्ञेची वाट न पाहता दुष्ट रूढींवर तुटून पडता आलं पाहिजे. आपली साधना हेच आपलं शस्त्र. दुधारी तळपणाऱ्या तलवारीची उपमा देतात ते यासाठी. इथे म्हाताऱ्या, जर्जर, वृद्धाचंही काम नाही. म्हातारपणी हरिहरी करू म्हणणारी मंडळी इथे काय कामाची. योद्धा साधक तरुण हवा. उठो म्हटलं की उठणारा. उत्तिष्ठ जागृत म्हटल्यावर गुडघे दुखणारे आणि कंबर सावरणारे काय कामाचे. रामदास आणि विवेकानंद म्हणूनच साधकांना शरीर बलदंड करा असं सांगतात. ज्या शरीराच्या माध्यमातून देवत्व मिळवायचं ते सुदृढ हवं. स्वामी विवेकानंद म्हणायचे, अरे संध्याकाळची वेळ आहे. जरा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळ. घाम निघाला पाहिजे. छाती फुरफुरली पाहिजे. उगीच 4 इंच छातीचा पिंजरा काय कामाचा. तुला अविनाश भोसडीच्या थंडी वाजते. कसा तू तग धरणार. फेक ते कपड्यांचं ओझं. जितकं शरीराला झाकाल तेवढी जास्त थंडी वाजणार. अंगावर कपडा ठेव, पण ते किती चोचले करशील. अविनाश कसला ऐकतोय, कारण थंडी होतीच जास्त. पण त्यांना आपली चादर काढून ठेवली. म्हणाला, स्वामी आज एवढं खूप आहे. उद्या सकाळपासून कपडे कमी घालेन. बघाच तुम्ही. हसलो झालं. असल्या प्रतिज्ञा खूप ऐकल्यात.
शरीराला सवय व्हायला वेळ लागतो. साधकाला सर्व तऱ्हेच्या वातावरणात राहता आलं पाहिजे. शरीराची काळजी घेणं वेगळं, त्याची काळजी करणं वेगळं. शरीराचे लाड केले तर ते लाड पुरून घ्यायला सुखावतं. स्वतःचेही लाड स्वतःला महागात पडतात. स्वामी, कुलदेवीची ओटी भरणं, कुलाचार याला किती महत्त्व द्यावं या विषयात खूप घोळ चाललेला असतो. काही गोष्टींचा अतिरेक होतो. प्रेम, भक्ती काही नाही, फक्त कर्मकांड चालू राहतं. यावर काही विशेष टिप्पणी? आम्ही महाराष्ट्रापासून लांब राहत असल्यानं आर्थिक त्रासाचं होतं. काही माहीत नसतं. खर्च होतो, वेळ जातो, समाधान मिळत नाही. काय करावं स्वामी? कुलदेवता म्हणजे काही काळापासून जिला आपली संरक्षण देवता मानलं आहे, कुळाची देवी मानली आहे, तिच्या वार्षिक पूजेला जाणं, ओटी भरणं, 4 दिवस तिच्याजवळ राहणं. पूर्वीच्या काळी बैलगाडीतून लोक जायचे. कुटुंब मोठं असायचं. नैवेद्य करून भोजन करणं सोयीचं व्हायचं. पुजाऱ्याला पैशाची हाव नव्हती, पण पोट भरण्यापुरतं त्यालाही भरपूर मिळायचं. सगळा आनंद सोहळा असायचा. गाव सोडून दूरचा प्रवास असल्यानं स्त्रियांना, मुलांना जरा स्थान बदलाचा आनंद मिळायचा. सहल होती ती. कुलदेवतेच्या दर्शनानं घाई गडबड नसल्यानं, गर्दी नसल्यानं सुख आनंद मिळायचा. आता ते संपलं सारं. कारण तेव्हा लोकसंख्या कमी होती. देवस्थानी बाजार नव्हता झाला. पूजा करणारं कुटुंब येणाऱ्या लोकांना ओळखत होतं. यजमान आणि पुजाऱ्याचे घरगुती संबंध होते. आत्मीयता होती. नातेवाईकांपैकी कोण कोण आलं होतं दर्शनाला याची माहिती मिळत होती. पीक पाणी चांगलं आलं तर पुजाऱ्याला धान्याचं पोतं दिलं जात होतं. यजमानाचं भलं व्हावं अशी पुजाऱ्याला प्रेमामुळे इच्छा होती. तोही आशीर्वाद देत होता. सर्व मंगल हो. पुजारी पिढ्यानपिढ्या बांधलेले होते आपुलकीनं. कुलदेवतेला साकडं घातलं की आनंद साजरा होणार ही श्रद्धा होती. वस्ती वाढली, लोकसंख्या वाढली. पोट्या पाण्याच्या सोयीमुळे लोकांना घरदार, गावं सोडून दूरदेशी जावं लागलं. रजेची पंचाईत झाली. कुटुंब महागाईमुळे हैराण झाली. पैसा पुरेना. एकत्र कुटुंब फुटली. जो तो ज्याचा त्याचा विचार करायला लागला. 4 लोकांनी जमून उत्सव साजरा करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. मोठा भाऊ करेल अशी टाळाटाळ चालू झाली. पण आर्थिक संकटाने हैराण झालेला माणूस सैरभैर झाला. संकटातला माणूस विचार न करता कुणाचाही कसलाही सल्ला मानू लागतो. पोटार्थी पुरोहित लबाडी करून सांगतात. कुलदेवतेचं करायचं राहिलं आहे, ओटी भरायची राहिली आहे, त्यामुळे कोप झाला आहे. ते करा म्हणजे सगळं मार्गी लागेल. संकटातला माणूस गडबडतो. त्याचा धीर खचतो. काय चूक, काय बरोबर याचा विवेक जातो. कोणाच्याही उपायांनी स्थिती सुधारावी वाटते. कोणाच्याही कोंबड्यांना आरवावं. सूर्योदय झाल्याची कारण. अडलेला कुटुंबप्रमुख कर्ज काढून या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडतो. सारासार विचार हरवतो. विचार करायला हवा की कुलदेवता कधी शाप देईल का? आपली आई आहे तर ती काय धमक्या देऊन ओटी वसूल करेल? आई असेल तर वाईट करेलच कसं? कुलदैवत म्हणजे काय कोपऱ्यावरचा गुंडस मावाली आहे? हप्ता दिला नाही तर छळ करणारा? गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून मारहाण करणारा कार्यकर्ता? वर्गणी दिली नाही की खिडकीच्या 4 काचा फोडणारा? देव असलास तर तो गुंडगिरी करून छळणार नाही. नसलास तर घाबरायचं कोणाला? कुलदेवतेला किंवा देवाला आपण घाबरून राहतो. देवाला कसले घाबरता लेको? देवाशी प्रेम हवं. परिस्थिती नसेल तर घरातच कुलदेवतेला नमस्कार करून प्रार्थना करावी. बाबा रे, तूच परिस्थिती दे म्हणजे येतो. सगळं करतो. तूच करता आहेस तर घे करवून. ऋण काढून काही करणार नाही, करू नये. देव आपलं काही वाईट करणार नाही हा विश्वास हवा. देवाला बिलकुल घाबरायचं नाही. देवाला का घाबरायचं? काही घेतल्यावर काही देणं हा व्यवहार झाला. देवाशी व्यवहार कशाला? देवाशी प्रेम हवं. दूर कुलदेवताकडे जाण्याचा खर्च टाळण्यासाठी उपाय आहे. भाडे खर्च वाचेल. गाडीतून 2 दिवसांचा प्रवास करून शरीराचे हाल होतात, ते टळेल. आणि दुकानातल्या त्या ओट्या पुन्हा पुन्हा भरायच्या टळेल. दुकानातल्या ओटीचं सामान वापरलेलं असतं, ते पुन्हा पुन्हा वापरलं जातं.
पुजारी आणि दुकानदारांची ही युती नीचपणाची आहे, तेही टळेल. उपाय आहे. आपण राहतो तिथेच आसपास एखादं गरीब सात्विक कुटुंब असेल, त्या कुटुंबातल्या बाईंना बोलवावं. चांगली आपण नेसतो तशी साडी वगैरे द्यावी. जमेल ती दक्षिणा द्यावी. दूध केळं वगैरे जमेल ते द्यावं. आनंदाने नमस्कार करावा. तीच आपली कुलदेवता आहे असं समजून नमस्कार करावा. गरजू स्त्रीला ओटी भरण्याचं समाधान मिळेल. तिलाही समाधान, आपल्यालाही समाधान. हा प्रयोग सर्वात छान. सगळ्यांना समाधान. परमेश्वर सर्वांमध्ये आहे. अरे, कुलदेवतेचा वरदहस्त मिळेलच. श्रद्धेचा भाग आहे. दुरून कुठून यायची गरज नाही. परिस्थिती असेल तर प्रसन्न सहल करावी. आंध्रमधून पूर्वी एक खूप कुटुंब महाराष्ट्रात आली. फार पूर्वीची गोष्ट. तिरुपती बालाजी त्यांचं कुलदैवत. आता तिथं जाणं कसं परवडणार? 10 लाख रुपये दर्शनाचे कसे आणि कोण देणार? का द्यावेत? निवांतपणे पूजा करता येईल का? जिथे आपण राहतो तिथे विष्णूचं दर्शन घ्यावं. परदेशात राहणाऱ्या हिंदूंनी तर बिलकुल काळजी करू नये. आपल्या घरात छोटी मूर्ती किंवा फोटो ठेवून नमस्कार करावा. देवाला घाबरायचे दिवस संपले. देवाशी प्रेमानं सख्यत्व ठेवावं. आपण आणि देव दोघंही खुश. एकत्र श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. अजून पुढचं विवेचन ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. याच व्हिडिओखाली मी याच्या पहिल्या भागाची लिंक देत आहे. तसेच इतर अनेक दर्जेदार पुस्तके या चॅनलवर आहेत. आपण त्याचा आस्वाद जरूर घ्यावा. आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नये. धन्यवाद.